वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स। तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आज येणार आहे पिऊ मावशी, काका, आई, बाबा। तर त्यांच्यासाठी मम्मीने खास भरपूर जेवण केले। मी तुम्हाला दाखवते, सगळं व्हेज बनवलंय। व्हेज केलंय। इथे मम्मी कांदा कापते, इथे आहे ठेवली आहे। इथे बनवायची आहे कोबीची भाजी, आता बनवते। इथे काय काय केलंय? छोले बनवले, छोले, डाळ बनवली आहे आणि इथे भेंड्याची भाजी बनवली आहे। भेंड्याची भाजी अजून कुठली भाजी? अजून बटाट्याची भाजी। एवढ्या भाज्या केल्या, 4 भाज्या केल्यात मम्मीने। आणि डाळ डाळ भात आणि डाळ भात। हा भात आहे, डाळ आहे। आणि आता इथे डोसे करणार, म्हणजे डोसा म्हणजे घावणं। आणि मी आणि दीदी बघतोय फॅशन मूवी। एवढा ओल्ड मूवी आम्ही आता बघतोय परत, कारण की ओल्ड मूवीज बघायलाच मजा येते। सो आता आम्ही बघतो आणि येतील आता सर्व। आता आलेले आहेत सर्व, इथे बाबा आणि इथे क्रिशा। हे लोक डायरेक्ट वरती बसले जेवायला, आम्ही डायनिंग टेबलवर आणि आम्ही इथे खाली बसलो। मावशी, काका, हाय। जेवायला आफ्टर शादी सीन्स जेवायला आज आले। तिकडे आहे आई। हळदीचा ब्लॉग आम्ही परत बघतोय, कारण की मजा येते बघायला। आता जेवतो। आईस्क्रीम घेऊन आली आहे मम्मी। तिला चॉकलेट आवडतो। कुठला आहे तो? दे मला, तू चॉकलेट दे। तिला चॉकलेट आवडतो। तुला काय पाहिजे ते घे। तुला आता हा आवडत असेल, बरोबर। कधी कधी आतून येतं ना, बोलत आतून वाटतं ना माणसाला की आज हे खाऊया। चल खा, घे ना, घेतेस का नाही? पहिले चॉकलेटच घे लवकर। मी कन्फ्यूज आहे, घे नाही तर ठेवते मी। मला दोन्ही नाही नाही, एकच लवकर दोन्ही पाहिजे। नाही एकच लवकर उचल। मम्मी घ्या तुम्ही। मग घे चॉकलेट, ठेवते नंतर। मग हाय अर्धा चॉकलेट राहिलाय तो खा ना, खाणारच आहेस ना घरात। तू घे, तुला जो पाहिजे तो। तुला पाहिजे तू, माझा विचार नको करू। मी चॉकलेट घेणार, तुला पाहिजे तो घे। मी आता फर्स्ट आहे घेते। हा घे। आणि आम्ही दुसरा ब्लॉग बघतोय वर्लीचा। इथे मम्मी मावशीला काय करतोय? व्हिडिओ बघतोय। आणि अजून एक व्हिडिओ तू बघितलेली, ती वाली व्हिडिओ मेकअप प्रोडक्टची थोडीच बघितलेली, पूर्ण बघूया आज। तर गाईज हा आहे दुसरा दिवस आणि जसं की आमची मॉर्निंग खूप लवकर होते, खूप जास्त लेट होत आहे, त्याच्यामुळे सगळं कामं वगैरे। आणि आता कसं सोनलचे क्लासेस पण संपलेले आहेत, आता त्यांची मॉडेल एक्झाम डे आणि सर्टिफिकेशन डेज बाकी आहे। सो ते असणार आहे अपकमिंग डेजमध्ये, ते तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये। बट आज मी केली ही साडीची ॲड अँड गाईज काय सांगू, इतके सुंदर व्हिडिओज आल्यात ना। मिस कोमल चव्हाण या इंस्टाग्राम आयडीवर बघालच तुम्ही। आणि माझी व्हिडिओग्राफर तर छान व्हिडिओ काढते, सो छान आलेत व्हिडिओज। आणि माझा डान्स पण एक छोटीसा डान्स आहे, त्याला आम्ही एवढे टेक घेतले, ते सोनलने स्टेप्स असे दाखवले मला।
एनिवेज आता जे मिशोवरून पार्सल आले आहेत, खूप सारे पार्सल म्हणजे खूप सारे प्रोडक्ट्स मागवलेले मिशोवरून, कारण की रेनोव्हेट केलं तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला नवीन नवीन हव्या असतात त्यासाठी. तर एक एक गोष्टी मी दाखवेनच तुम्हाला. सो बघा. आणि प्रोडक्ट लिंक जसं मी म्हटलेलं तुम्हाला, ह्याची प्रोडक्ट लिंक डिस्क्रिप्शनला असेलच, क्लॉकची पण, वॉल क्लॉकची. आणि हे सगळे प्रोडक्ट्स असतील त्याचे पण लिंक मी डिस्क्रिप्शनला शेअर करेन. सो डिस्क्रिप्शन नक्की चेकआउट करा माझं. तर चला आता फटाफट मी ओपन करते प्रोडक्ट्स आणि बघूया काय. एवढे सारे मिशो पार्सल आहेत आणि अर्धे तर मम्मीचे प्रोडक्ट्स आहेत होमसाठी. तर हे वॉशिंग मशीनमध्ये टाकायसाठी आहे आणि क्लीन होऊन निघते वॉशिंग मशीन. आणि हे मम्मीने मागवलंय क्लीन करायला फॅन वगैरे, आणि असं लॉंग होतं. आता मी ते ओपन नाही करत, जेव्हा मम्मी साफसफाई करेल तेव्हा दाखवेन. पण याचे सगळ्याचे लिंक्स देईल. आणि मम्मीने ते साफ करून ह्याचं परत टाकलंय, पण खूप छान आहे ह्याचं पण यूज. आता हे युजफुल आहे, सगळे युजफुल प्रॉडक्ट्सच मागवलं. आणि ह्यात पण ना ते ओपन करायचं ना, काय केलंय ऑलरेडी केलं. आणि हे मस्त विंडो वगैरे नेट वगैरे क्लीन करायला, त्याच्यासाठी पण स्टिक आहेत, वेगवेगळे हे ऑप्शन्स इक्विपमेंट्स आहेत. मस्त आहे हे पण युजफुल. आणि सगळं अंडर बजेट आहे, म्हणजे 200-300 पर्यंतच आहेत सगळ्या गोष्टी. आणि हे तुमचं काय. आणि काही गोष्टी आम्ही आमच्यासाठी मागवलेले. आता ह्यात काय आहे ते मला पण नाही माहिती. अच्छा हे पण, हा हे सोनलने मागवलेलं. ती हे कुठे आहे आपले नीमचे वुडन कोम्स कुठे मागवले, त्याच्यात एक भेटलं ना, काय माहिती. नीम वुडन कोम मागवलेले 2, कारण की आता आम्ही स्टार्ट करतोय हेअर केअर. आणि रोजमेरीचे लिव्स पण. आणि हे स्काल्प मसाजर आहे, ते लावायला पकडायला आहे हँडल. तर हे आपण कधीला यूज करायचं माहिती आहे, जेव्हा आपण शॅम्पू लावतो ना, हेअर वॉश करतो, शॅम्पू लावतो, तेव्हा आपण हाताने पूर्ण स्काल्प क्लीन नाही होत. सो म्हणून त्यासाठी मी हे मागवलं, जेणेकरून पूर्ण हेअर क्लीन होतील, स्काल्प क्लीन होईल. मस्त मसाज करायचा आता, कारण की लवकरच आम्ही हेअर केअर करणार आहे. हे काहीतरी 72 मध्ये खूप कमी प्राइस होती सर्वाची, म्हणून मागवलं. रोजमेरीचे लिव्स पण खूप कमी रेंजमध्ये आहेत, भरपूर ऑप्शन आहेत आणि रिअल आहे, फेक नाही. तर नक्की मागवा. इथे आहेत ते कोम्स, असं वाटतंय व्हॉइस ओव्हर देते मी. आता मी दाखवू नाही शकत स्वतःला, कारण की मी खूप जास्त एक्झॉस्ट झाली कॉलेजवरून आली. हे बघा, हे आहेत लिटरली स्मेल येतोय नीमचा. हे वुडन कोम्स चांगले असतात हेअरसाठी प्लास्टिक कोम्बपेक्षा. मस्त आहे. हे आम्ही रोजमेरी मागवलेलं. हे बघा रोजमेरी तुम्हाला दाखवू. ह्याचं मम्मीने हिबिस्कसचं लीव्हचं ऑइल बनवलंय. हिबिस्कस फ्लावर आणि लीव्ह, आणि ते आता यूज करणार आहे. पण हे जर वॉटर बनवणार आहे, जेणेकरून रोज थोडं थोडं स्प्रे करायचं. आणि त्यासोबत गाईस स्प्रे पण आला, स्प्रे बॉटल पण आली. म्हणजे किती भारी, कमी रेंजमध्ये एवढं सगळं पण येतं. आपल्याला वेगळी बॉटल पण घ्यायची गरज नाही. छान छान प्रोडक्ट्स आहेत मिशोवरती, तर डेफिनेटली. आता हे जे मी मागवलंय ते मी आता ओपन करते. ह्याच्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड होते. काय आहे काय, एक तर ना ही एकटी शॉपिंग करत बसते आणि मला सांगत पण नाही काय मागवते काय नाही. हे तर कोमचं सगळं जे हेअरचं होतं ना, ते मी मागवायला सांगितलं की भाई आता सिरियसली घ्यायचं, कारण की डोक्यावर 4 केस राहिलेत फक्त. आता हेअर केअर करायची, ट्रीटमेंट सारखी करून करून वाट लागली. हां आठवलं. हे आम्ही फर्स्ट टाइम नाही मागवल्यात आधी पण ज्वेलरी, पण अशीवाली ज्वेलरी फर्स्ट टाइम मागवतोय ना. ओ गॉड. आणि खूप सुंदर ज्वेलरी आहे. आता बघूया कशी आहे. मी तर विसरून पण गेली कशी होती. यार मला ना पुढे ज्वेलरी आवडतात ना, आणि ते बघू शकता ही ज्वेलरी. वाव यार भारीच आहे. मी वेअर करून दाखवते तुम्हाला. वाव गाईज, हे बॅक साइड ही नाही ज्वेलरी.
ये बघू शकतो. बापरे काय चमकते यार. हे थोडस मला लो क्वालिटीचं वाटतंय वरचं स्ट्रिंग्स, पण ठीक आहे चल. त्याला ना आपण चांगलं बांधून बनवून घेऊ ज्वेलरी वाल्याकडे. ही क्वालिटी अमेझिंग आहे. टन बिंदिया वगैरे पण आहे. किती भारी आहे बघा. ह्याची पण प्रॉडक्ट लिंक मी देईन डिस्क्रिप्शनला. बिंदियाचं ऍक्च्युली काहीतरी इश्यू आहे. हुक म्हणजे निघालेला, हुक निघाले ते लावू शकतो आपण. किती सुंदर, किती चमकतोय भाई. लव्ड इट. छान आहे. ठीक आहे. 700 मध्ये वर्थ इट आहे. येस. तर चला आता आम्ही जेवतो आणि मग आणि मग मी झोपणार आहे. बट मला आहेत एडिटिंगची कामं असं ते करून. तर गाईज मला JD ज्वेलरी मधून रिसीव्ह झालेली आहे ज्वेलरी. मी दाखवते तुम्हाला. पहिली नथ आहे. मी डिस्क्रिप्शनला ID मेन्शन करेन, तुम्ही त्यांना फॉलो आणि त्यांच्याकडून परचेस करू शकता. खूप सुंदर अशी नथ आहे. मला माहित नाही मी कॅमेरामध्ये कशी दिसते. आणि हा चंद्रकोर नेकलेस सेट आहे विथ पेअर ऑफ इयरिंग्स. सुंदर आहेत इयरिंग्स सुद्धा. आणि हे सध्या ट्रेंडिंग आहेत असे नेकलेसेस आणि आता त्यांच्याकडे अवेलेबल आहे, सो तुम्ही बाय करू शकता. अजून एक आहे, हे तर खूप जास्त सुंदर आहे. हे सगळे चॉईसेस मीच केलेले आणि सांगितलं मला हे सेंड करा, बिकॉज यू गाईज नो इट हाऊ युनिक माय चॉईसेस. तर चला. आणि मम्मीला सुद्धा हा आवडलाय ना मम्मा. मम्मीला हा आवडला आणि हा चॉईस मीच केलेला. ओके. पण तू घालायच्या अगोदर मी आता घालणार आहे तो गुढीपाडवाला. गुढीपाडवा यार, फडके काय माहिती जातोय की नाही. लेट्स सी. बट या तुमचे काय प्लॅन्स आहेत गुढीपाडव्याचे, लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. आणि आता चला आमचं 30 संडेला. आणि आता चला आता आम्ही चाललोय शॉपिंगला. तर गाईज आम्ही शॉपिंग करून आलेलो आहोत. इथे बॅग्स बघू शकता आणि इथे मम्मी आणि सोनल बसलेले आहेत. सो काय नाही, एक्सचेंज करायचे होते माझे जीन्स जे काय, त्याच्यासाठी गेलेलो. आणि थोडं एक्स्ट्रा काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू तर घेतोच बाहेर गेलो तर. तेच, बाकी काय असं शॉपिंग नाही केली प्रॉपर. आणि आता जाम गर्दी आहे म्हणून ज्यूस प्यायला आलो आहे. एवढं इव्हनिंगला पण चालतोय ना, एवढी गरमी होते ना, काय बोलणार बेकार. तर गाईज आज आम्ही या साडीचं शूट करायला खाली आलो, जी रेडी टू वेअर आहे. आणि ब्लाऊज पण स्टिच्ड होते. छान आहे. शॉपिंग हॉल सारी आहे. इंस्टाग्राम ID वरून रिसीव्ह झालं. मस्तपैकी आता रील्स झालेत. एकच घेतलीस तू, मी जास्त आता नाही घेत मी रील्स, कारण की आता मी ओपनिंग व्हिडिओ थोडेसे क्रिएटिव्ह बनवते, सो त्याला जास्त वेळ जातो. आणि आता आम्हाला जायचं आहे. आणि आता आम्हाला कुठं जायचं आहे, ईस्टला पुन्हा जायचं आहे. काल जे जीन्स घेतले ना, साईज फिटिंगचा प्रॉब्लेम आहे, सो तर मला फिटिंग्स प्रॉपर करून घ्यायचे आहेत. आणि असे 1-2 टॉप्स काला मी घेतले ना, ते आवडले, सो अजून 1-2 आवडले म्हणून. आणि काय काम आहे, आणि सर्टिफिकेशन पेमेंट करायचं, सो असं सगळं काम आहे, ते करून घेतो. पण त्याच्या आधी माझं घरचं काम आहे, म्हणजे हळदी घातणं, वो करके जायगे. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत स्टेशनला जायला, जे काही एक्सचेंज करायचं होतं. आणि सोनल झोपून गेली, त्याच्यामुळे आम्हाला वाजलेत 8. आणि आता एवढ्या रात्रीचे आम्ही 8 वाजता चाललो. बघू, नाहीतर कारण की 9 वाजता लगेच शॉप बंद होतो. आता आम्हाला लवकर लवकर जावं लागेल. मस्त वाटतं गणपती मंदिरजवळ. नेहमी बाहेरूनच दर्शन करतो आम्ही, आतमध्ये जायलाच मिळत नाही, घाईघाईतच असतो. आणि आता केलं आहे आम्ही, माझं ऑल्टरेशनसाठी जीन्स दिलेले आहेत, बारीक झाली आहे सध्या मी. आणि हसते सगळं. आणि आता मी चाललो घरी. हाय, कुठे गेलेली?
ये इकडे व्लॉग मध्ये. हाय हाय. ओ माय गॉड. डायरेक्टली छोटी. हाय ये दुसरी ये छोटी. कॅमेरा तर आता आम्ही चाललो घरी आणि चाललो बाहेर जाऊन आलो आणि आता घरी चाललो. बाय. आता आम्ही घरी आलेलो आहोत. माझं ॲक्च्युली ना सोनल आणि माझी थोडी हेल्थ डाऊन आहे, त्याच्यामुळे व्हिडिओज आम्ही काही कंटेंट बनवत नाही आहे आणि माझे रील्स चालू आहेत कारण की ॲड शूट जे आहेत त्याच्यामुळे वेळच नाही मिळत ब्लॉग करायला. मी स्टार्ट केलेलं की आपण काहीतरी कुक करूया त्याच्यासाठी, पण बघू लवकरच आम्ही ती सिरीज स्टार्ट करू, तुम्हाला समजेलच. बट हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा चव्हाण सिस्टर्सला. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये बाय.